अजित पवारांच्या जाण्यानं मोठं नुकसान झालंय, मात्र आता सुनेत्रा पवार यांनी पुढे यावं, सूत्रा हाती घ्यावी आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळावं अशी इच्छा राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी व्यक्त केली आहे। प्रमोद हिंदुराव हे अजित पवारांचे विश्वासू आणि निकटवर्तीय होते। अजित पवारांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सोबत असणारे प्रमोद हिंदुराव सध्या आपल्यासोबत आहेत। खरं तर अचानक घटना घडली, कधी तुम्हाला याची माहिती मिळाली आणि एकंदरीत त्याच्या घटनेबद्दल काय प्रतिक्रिया? माझं ना दादाचं गेली 40 वर्षाचं नातं आहे, राजकारणाच्या पलीकडचं। दादाला ज्यांनी पारखला तर दादानी कधीच कोणाला सोडलेलं नाही। दादाची माणुसकी जी आहे ती या भारतातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना भावणारी माणुसकी आहे आणि म्हणून दादा कुठेही जरी गेला, नेता म्हणून जाऊ द्या, पण कार्यकर्ता या नात्याने जसं असेल त्या परिस्थितीमध्ये ते त्या माणसाशी बोलत असतात। ते आपले राष्ट्रीय नेते अजितदादा पवार आपल्यातनं गेले जरी असले तरी त्यांची उणीव या पुढच्या काळामध्ये आम्हाला जर भरून काढायची असेल तर त्यांच्या आठवणी, त्यांच्या स्मृती आणि त्यांचे विचार या पुढच्या काळामध्ये सुनेत्रा पवार वहिनीच्या माध्यमातून आपल्याला साकार करावे लागणार आहेत। सुनेत्रा पवार वहिनी ज्या आहेत त्यांनी आयुष्य दादांसाठी खर्ची केले, घालवलेलं आहे आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला माझी कळकळीची नम्रतेची विनंती आहे की सुनेत्रा वहिनींनी आता या पुढच्या काळामध्ये हे आम्हाला सर्व लोकांना सांभाळलं पाहिजे, कारण भोळी भाबडी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ते दादाच्या बरोबर आहे। लबाडीपणा दादाला कधीच चालला नाही आणि म्हणून तमाम कार्यकर्त्यांना माझी अपेक्षा आहे तर माझे कार्यकर्ते ह्या मोठ्या संकटातनं सामोरे जायचा प्रयत्न करतील। इतकं सोपं नाही येते, दादांना विसरणं तर शक्यच नाही आणि दादासारखा नेता या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल याची मला खात्री वाटत नाही। कॅमेरामन निलेश शेवाळेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।